फक्त पकवान टाळ टाळ वाजवा जेवण दिलं नाही काय ना टाळता नाही वाजवा जोरात टाळ टाळ टाळी टाळी जोरात देवाला तरी ऐकू जाऊ द्या जोरात वाजवा टाळी पकवान टाळी जेवले नाही वाजवा ना जोरात पकवान टाळी टाळी
जरा आवाज वाढवा, लेवल द्या थोडी दोन्ही माईकला. दादा आवाज वाढवा थोडा. हॅलो 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 माझ्या वडिलांची
Thank you.
माझ्या वडिलांचे निराशे का देवा. थोडा वेळ थोडं ठीक आहे. माझ्या वडिलांचे निराशे का देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंठा, दिला भोगवठा मालागी. वंश परंपरा दासनी अंकित, तुका मोकलिला लाज कोणा. महायोग पीठे तसे भीमरक्षं वरं पुंडरीकाणं समागत संतमानंदभंगं परब्रह्मलिंगं पांडुरंगा तेरू प्रथम नमना. पांडुरंगा तेरू प्रथम नमना. पांडुरंगा तेरू
करू प्रथम नमन दुसरे शरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाने सद्गुरु तुका ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो सद्गुरु निवृत्तीनाथ मूर्ती ओम नमो सद्गुरु मोरेनाथ माऊली ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा कृपा करा बोलणारा पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निदर्शना तुमच्या लागलो निदर्शना सेवेलागी सेवक झालो आलो तुमच्या निजचरणा या समर्थांच्या वेसांच्या गादीवरती उभा राहण्याचा जो बहुमान सिद्ध झालेला आहे त्या भक्तराज हनुमंतरायांची आपण सर्वांनी आराधना करूया. नंतर हे दुःख
माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंठा, केला भोगवठा मालागी. वंश परंपरा दासनी अंकित, तुका मोकलिता लालकोना. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदे देवमान्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु छत्रपती शिवरायांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराया यांचा 3 चरणांचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा गातेतील 287 वा अभंग आजच्या निरूपणासाठी घेतलेला आहे. या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की वाडवडिलांची जी परंपरा आहे ते जतन करण्याचं काम त्यांच्या अनुवंशिताने करायचं हा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल आजच्या जी कीर्तन रूपी सेवा आहे आणि आजच्या दिवसाचा परिहार घ्यायचा तो असा. मौजे तुर्बे तालुक्यातील एक नावाजलेलं गाव आहे आणि चिंचवाडी या ठिकाणी श्री सत्यनारायणची महापूजा जगताप भावकी यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. आपल्या पूजेची स्थापना 1992 आणि 33व्या वर्षामध्ये आपण सर्व पदार्पण करीत असताना आज सकाळपासून विविध कार्यक्रमाचं आयोजन आहे. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जागर असेपर्यंत हे कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि यामध्ये आजची जी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ते महत्त्वाचं माझं भाग्य मी समजेन की आजची सेवा माझ्या वाट्याला आली आणि ती सेवा माझ्या वाट्याला आली मी ते नाव घेणार आहे. परंतु या सेवेसाठी जी उपस्थित झालेली जी मंडळी आहे त्यांच्यावरती बोलणं हे परिहार देणं हे महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी ज्यांच्या कृपाशीर्वादाने म्हणा किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे गुरु अण्णा जगताप, मी 1990 पासून शिवसेनेमध्ये काम करतो. मग प्रभाकर मोरे साहेब असतील, आनंदी गीते असतील, भरतशेठजी गोगावले असतील आणि अण्णांकडे एक मोठं खातं ज्यावेळेस प्रभाकर मोरे गृहराज्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्याकडे समनक हे जे खातं होतं चेअरमन पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती म्हणजे अध्यक्ष पदाची. आणि याच गावातील माझे गुरु सन्माननीय धोंडू मास्तर उतेकर माझे ते गुरु होते. आणि हा व्यासपीठ माझा वेगळा आहे. कीर्तनाकडे आणि आमचा कुठेच गंध नव्हता. परंतु या मांदियलेच्या संपर्कात आलो आणि या गादीवरती कधी उभं राहिलो हे माझंच मला कळलं नाही. कारण मी आयोजक आहे, मी बसकार टाकणारा. आता माऊली या ठिकाणी आहेत, सर्व भाग्यवंत मंडळी आहेत. आमचं काम फक्त आयोजन करणं, बसकार टाकणं, पत्रावल्या उचलणं, जेवण म्हणजे वाढणं इथपर्यंत आमचं काम होतं. परंतु या गादीवरती आज कसं आलो हे माध्यम मी सांगणार आहे. धोंडू मास्तर ज्यावेळेस आमचं पोलादपूर तालुक्यामध्ये राधाकृष्ण नृत्य पथक एक मोठी कला आहे आणि जी 40 वर्ष आम्ही सातत्याने जोपासत आहोत आणि धोंडू मास्तर त्यावेळेस आमचे गुरु होते. आज हे राधाकृष्ण नृत्य पथक महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. साधारण त्यांचं बँक बॅलन्स म्हणजे 8 लाख आहे. कोणत्याही नृत्य पथकाचं बँक बॅलन्स 8 लाख असेल मला माहीत नाही. परंतु त्या नृत्य पथकाला लाभलेले जे गुरु आहेत ते आमचे सन्माननीय धोंडू मास्तर उतेकर, तालुक्याचे ते सभापती होते आणि आपले तालुका प्रमुख शिवसेनेचे. आणि या पदावरती काम करत असताना या जगताप भावकीने मला या गादीवरती उभं राहण्याची जी संधी दिलेली आहे ते माझे परम मित्र सन्माननीय सचिन जगताप त्यांचे चिरंजीव आहे. आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना आज 35 वर्ष मी या शिवसेनेमध्ये काम करत असताना सचिनला माझे कार्यपद्धती माहीत आहे. काम करत असताना कुठेही आम्ही अंगाला गालबोट लावून भेटलेलं नाही आजपर्यंत. या गादीवरनं सांगतोय, समर्थांच्या व्यासपीठावरून बोलतोय. सचिनला मी सांगितलं की सचिन अरे हे कीर्तन करत नाही. त्यांनी माझं फेसबुकला आणि कीर्तन म्हणजे जेव्हा टाकलेलं असतं
फक्त गावामध्ये मी 2 कीर्तनं केली आणि मोठ्या माऊलींच्या मंदिरामध्ये कीर्तन केलं. बोलं बाहेरच्या गावामध्ये मी कधीच कीर्तन केलं नाही. तो म्हटलं माझी भक्ती म्हणजे छोटे आहे आणि तुझी लहान मोठी सेवा बाबांच्या बरोबर तू ऐकून घ्या. काय आहे? चालू द्या चालू द्या चालू द्या चालू द्या सावकाश काय करू नका तुम्ही चालू द्या हां भजन घ्या. अध्यात्मामध्ये असल्या गोष्टी येतात. हा सर्प विंचू व्याघ्र अंगाची झोंबले. तुकोबारांच्या भजनामध्ये सर्प विंचू व्याघ्र अंगाला झोंबायचे, परंतु त्यांना कुठेही ते जाणवलं नाही, कारण ते एकाग्र असायचे भजनामध्ये. भजन ही नामसाधनेची मोठी क्रिया आहे. ते घाबरवून बघतात आपल्याला, म्हणजे माझा भक्त डळमळीत आहे, घाबरतोय काय काय, ही आलेली आपल्याला शाश्वत आहे कदाचित तो देवही असेल. आपल्यामध्ये कीर्तनाला श्रवण करण्यासाठी आलेला जो जीव आहे, तुकोबाराने सांगितलंय सर्प विंचू व्याघ्र अंगाची झोंबले. आज या ठिकाणी या व्यासांच्या गादीवरती उभा राहण्याचा जो बहुमान सिद्ध झालेला आहे, तुमच्या जगताप भावकींच्या वतीने या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील सर्व कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध, माझ्या माता भगिनी, युवा वर्ग, तरुण वर्ग, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतं. आणि आजच्या कीर्तनाला जरी वेळ झाला तरी आपली ही भावकीची पूजा आहे. का सप्त्याचं क्रमवारीचा कार्यक्रम नाही आहे, 5 मिनटं इकडे तिकडे, पण आपण टायमाला बंधन मानणारी माणसं आहोत. माझं हे पहिलं कीर्तन आहे, त्यामुळे सर्वांनी, जर कीर्तनकार जरी नवीन असला, वयाने मी मोठा आहे हां, पण कीर्तनकार नवीन आहे. अध्यात्मामध्ये कीर्तनकार नवीन आहे. पण मला साथ देण्यासाठी जी मंडळी आज उपस्थित झालेली त्यांच्याबद्दल फक्त मी 2 मिनटं बोलणार आहे. आपल्या मृदुंगावरती ज्यांनी खरोखर आता आपले बोल वाजवले आणि ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये रायगड भूषण ही त्यांना विश्वभूती म्हणजे या पदांनी त्यांना घोषित केलेलं आहे. मगाशी आपण याच्या अगोदरच इथल्या आयोजकांनी माऊलींचं नाव घेतलं की नुसतीच त्यांनी पद घेतलं नाही, तर महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये युवकांना असे बोल बोलायला लावले. आणि नुसतं तरुणांना घडवले नाहीत, तर त्यांच्या घरामध्ये जर आपण गेलो तर आध्यात्मिक वातावरण काय असतं त्यांच्या मुलांच्या आचरणावरून कळतं. आता अभंग इथे आहे, मृदुंग आहे, सर्व त्यांची मुलं जी घरातली आहेत. ज्ञानेश्वरी आमची ताई वडिलांच्या बरोबर म्हणजे संगीत म्हणजे गात असते. आज आमच्या मंडळाच्या रूमवरती मगाशी मी उल्लेख केला, राधाकृष्ण नृत्य पथकाची मुंबईला स्वतःची रूम आहे, कोणी राहत नाही. जर आला गेला तिथे उतरण्यासाठी त्या रूमवरती योग्य वापर व्हावा म्हणून माऊलींचा क्लासेस तिथे आम्ही चालू केलेला आहे डोंबिवलीमध्ये. आणि माऊलींची ही जे तरुणांना घडवलेली ही मंडळी, त्यांना मी सांगितलं, सचिनचा फोन आल्याच्या नंतर, माऊली माझं पहिलंच कीर्तन आहे. ते म्हटले दादा तुमचं कीर्तन आहे ना, मी स्वतः उपस्थित राहील. आमचे मांढरे महाराज या ठिकाणी घाटकोपरवरून आलेले आहेत आणि घाटकोपरमध्ये त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले. आता हे मी माईकवरनं सांगणार नाही, कारण ज्यावेळेस घाटकोपरला शिवजयंती होती, मला अंकुश महाराजांनी फोन केला की मांढरे महाराजांची मुलं या ठिकाणी शिवजयंतीला 150 पकवाज लावणार आहेत. ते पकवाज कसे वाजवतात ते बघण्यासाठी मी शिवजयंतीला त्या ठिकाणी गेलो आणि 150 मुलं, लहान लहान मुलं पकवाज घेऊन शिवजयंतीमध्ये रॅलीमधून चाललेले होते. ते बघून मन भरून आलं की माझ्या तालुक्यामध्ये एवढी मोठी मोठी रत्नं आहेत आणि त्या रत्नांना रायगड भूषण नाही, महाराष्ट्र भूषण, मी तर बोलतो भारत भूषण दिलं तरी कमी पडेल, कारण ही अध्यात्मामध्ये ही मंडळी असणं महत्त्वाचं आहे. तसेच माझे बंधू जे माझ्याबरोबर नियमित खांद्याला खांदा लावून अगदी काम करतात, सन्माननीय अंकुश महाराज, त्यांना कोकण भूषण, कोकण रत्न हे पुरस्कार पुण्यामधून ज्या संस्थेने दिलं, ते स्वतः मृदुंगचार्य, गायनचार्य आणि उत्कृष्ट हरिपाठपट्टू आहेत आणि ते आज खास घाटकोपरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच त्यांच्या समवेत आलेले आमचे सन्माननीय किरण मोरे, गायनचार्य पोलादपूर, रवी महाराज या ठिकाणी आज येणार होते, परंतु त्यांचं मंडणगडला कीर्तन आल्यामुळे रवी महाराज पोचू शकले नाही. परंतु माझं नाव आहे ते नाव कुठेतरी कमी करायचं नाही म्हणून त्यांनी किरण महाराजांना या ठिकाणी पाठवलं, त्यांचं मी या ठिकाणी शतशः ऋणी आहे. तसेच या कीर्तनाला ही सर्व साथ देणारी मंडळी आहे. परंतु माझे छोटे मामा, माझे 3 मामा आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मोठे मामा, छोटे मामा, आर्मी मामा काय, परंतु आमचे बबन महाराज ज्यांची आता 50 कीर्तनं लागोपाठ म्हणजे झाली,
50 कीर्तनांचा आकडा मोठा नाही, परंतु बबन महाराज कोणत्याही शाळेमध्ये न जाता कीर्तन करतात हे महत्वाचं आहे. सर्वांना माहित आहे शाळेची त्यांनी वाटत म्हणजे पाहिली नाही, परंतु आता कीर्तनाची पाठ त्यांनी सोडली नाही. आता म्हणजे बबन महाराज कोणत्याही शाळेमध्ये न जाता ज्यांनी खरोखर आणि बबन महाराजांचं कीर्तन यदा कदाचित जर करायचं असेल तर पुढची शाहू माझ्याकडून मी देईल ह्या गावाला. हा जे काय असेल सेवेचा मोबदला तो मी स्वतः देईल. तुम्ही बबन महाराजांचं कीर्तन म्हणजे जर यदा कदाचित तिथे झालं तर तुमचं 3 दशक आहे. आता चतुर्थ दशकाकडे तुमची वाटचाल चालू आहे. 30 वर्ष तुम्ही सातत्याने वाडवडिलांची परंपरा ठेवून चतुर्थ दशक हे मोठ्या प्रमाणात होणार, कारण ही साक्ष आहे. ह्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आम्ही घरामध्ये उतरलो, खरोखर ही जगताप भावकी म्हणजे ज्यावेळेस घरात गेलो, प्रसन्न वातावरण आपल्याला कसं म्हणजे वातावरणावरून कळतं लगेच. ही सर्व मंडळी आमचे दादा अगदी सेवेसाठी पाणी देऊ का, टिळा आणू का, पावडर देऊ का, म्हणजे काय देऊ, कुठेही कमी पडून दिलं नाही. आणि दादा आमचे मोरे माऊली संप्रदायामध्ये सतत सेवेमध्ये असतात. त्यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय आमचे बबन महाराज. आणि तसेच खास उल्लेख करेल मी, आज आपल्या देशाचे जवान माझे बंधू सन्माननीय अरविंद शिंदे, कोणी जर मिलिटरीतून रिटायर झाल्याच्या नंतर तो घरामध्ये समाधानी राहतो. आणि वारकरी संप्रदायाचा गणवेश आणि आर्मीच्या गणवेशामध्ये फरक आहे, परंतु देशाची सेवा, जय जवान आणि जय किसान, त्यांना माहित आहे ज्या भूमीमध्ये मी जन्मलो हा ड्रेस मला परिधान करायचा आहे. आमचे अरविंद महाराज जरी तिथनं रिटायर झाले, आत्ताच 15 दिवस झाले, पण एखादा माणूस कुटुंबामध्ये राहिला असता. आज कीर्तनाची सेवा आहे आणि त्या ओघाने आमचे अरविंद शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. समस्त सर्वांचे म्हणजे या ठिकाणी युवा कीर्तनकार चंद्रकांत महाराज पवार. युवा म्हणजे आपण अध्यात्मामध्ये युवा आहोत, वयाने आपण ज्येष्ठ आहोत. तसेच आज खास उल्लेख करेल आमचे दादा या ठिकाणी बसलेले आहेत आणि मी दादांचं तिथे जाऊन दर्शन घेईल. निवृत्ती महाराज मोरे, बघा कसं आहे, जरी देवाने आपल्याला अपंग किंवा एक गुण जरी कमी दिला असेल तरी मी देवाची सेवा करण्याला सोडणार नाही. आज दादांकडे आपण जर पाहिलं तर त्यांनी स्वतः सेवेमध्ये वाहून घेतलंय आणि त्यांनी जे इथे गायन केलेलं आहे त्यांच्याही चरणी या ठिकाणी साष्टांग नमस्कार. या व्यासांच्या समर्थांच्या गादीवरती उभा राहण्याचा जो बहुमान मला दिलेला आहे आणि ज्यांनी मला शिकवलं, या नामयज्ञामध्ये उभा राहण्याचं ज्यांनी मला ताकद दिली, ज्यांनी मला आशीर्वाद दिला, ते माझे गुरुबंधू सन्माननीय सतीशदादा शिंदे समोरच माझ्या बसलेले आहेत. या ठिकाणी मला आज त्यांचं इलेक्ट्रिकलचं मोठं काम होतं. आज 3-4 माणसं त्यांची जी लाईटीवरचे काम करण्यासाठी, जरी आपला याच्यामध्ये थोडासा वेळ गेला तरी आपण कीर्तनाच्या ट्रॅकवरती येणार आहोत, पण ते बोलणं महत्त्वाचं आहे. माझे गुरुबंधू, माझे गुरु बंधू म्हणण्यापेक्षा माझे गुरु सन्माननीय सतीशदादा शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. माझे मोठे साडू सन्माननीय पोलीस निरीक्षक प्रमोदजी शिंदे हे स्वतः या ठिकाणी आपल्या रेवडीतल्या माणसांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. रेवडीतल्या मुलांच्या पाठीमागे जी प्रेमाची थाप असते ना, त्या ग्रामस्थांची असते. मग तुमचं क्रिकेट असू द्या, तुमचं नाच असू द्या, तुमचं म्हणजे अन्य कोणताही खेळ असू द्या किंवा अध्यात्म असू द्या, जर क्रिकेटला जरी आम्ही गेलो ना तरी रेवडीतले 50 माणसं काठ्या घेऊन सांगते, जसं काय आम्ही युद्धाला चाललोय, पण ते युद्धासाठी नाही, पाठबळ देण्यासाठी. आणि ते चेहरे पाहिल्याच्या नंतर मग मुलांना कुठेतरी प्रोत्साहित वाटतं. ही सर्व आलेली मंडळी तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो. आज आपण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवरायांवरती अभिषेक करून नंतर आपण कीर्तनाला खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. एका सुभाषितकाराने बघा सुंदर वर्णन केलंय. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपती शिवाजी महाराज नाही होते तो सुनता सबकी होती. जर शिवाजी महाराज नसते ना तर आपली सर्वांची सुनता झाली असती. त्या शिवरायांचा थोडासा गजर करून त्यांच्यावरती आपण अभिषेक करू आणि नंतर आपण कीर्तनाला सुरुवात करणार आहोत. थोडीशी मला मृदू सांग. ज्या मायभूमीच्या कणाकणातून ज्यांनी राष्ट्रप्रेमाची नवसंजीवनी निर्माण केली, त्या
त्या भवानी मातेचा सच्चा उपासक आणि जिजाऊ मातेचा सुपुत्र म्हणजे शेर शिवराय. इतिहासाची पानं ज्यानं भगव्यात होते त्या केसरी या रंगाने रंगवली. त्या छत्रपती शिवरायांची स्मृती जगून जागे व्हा, जागे व्हा तरुणांनो, जागे व्हा आणि साथ घाला आपल्या राष्ट्रप्रेमाला, आपल्या राष्ट्रप्रेमाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. शिव छत्रपती, छत्रपती राजा महाराज माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी शरण सेवा पांडुरंगा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देवाशी भांडण केलेलं आहे. भांडण, परंतु ते प्रेमाचं आणि सलगीचं भांडण आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी ते भांडण करून थांबले नाहीत, तर त्यांनी देवाची लाज देखील काढलेली आहे. आता भांडण होणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु देवाची लाज काढणे सामान्य गोष्ट आहे का हो? केवढा अधिकार, केवढी भक्ती, केवढं प्रेम, केवढं वात्सल्य, केवढं सामर्थ्य, केवढा आत्मविश्वास हा जगद्गुरु तुकोबारायांच्या ठाई आपल्याला पाहण्यास मिळतो आहे. कारण तुका म्हणे ज्याचे संकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. काही भाविकांनी भक्तांनी जगद्गुरु तुकोबारायांनी असा प्रश्न केला की म्हणतात, महाराज एवढे तुम्ही सांगताय बोलताय, मग तुमचा स्वतःचा कुलधर्म काय? पहा कुठे हात घेतलाय तुकोबारायांच्या अंतस्करणाला हात घेतलाय. तुम्ही एवढे बोलताय ना, मग तुमचा स्वतःचा कुलधर्म काय? का प्रश्न केला असा? कारण जगद्गुरु तुकोबाराया हे सर्वसामान्य कुलातील होते, वाणी कुलातील जगद्गुरु तुकोबाराय होते. म्हणून त्यांना असा प्रश्न केला की तुमचा स्वतःचा कुलधर्म काय? तुकोबाराय जरी सामान्य कुलातले असले तरी तुकोबाराय सामान्य नव्हते. बुद्धिवंतामवरिष्ठम, बुद्धिवंतांमध्ये बुद्धिवंत म्हणून ज्यांची ख्याती होती त्या जगद्गुरु तुकोबारायांनी अगदी मार्मिक शब्दामध्ये उत्तर दिलंय. म्हणतात, आमचा कुलधर्म ना, आमचा कुलधर्म पाहायचा आहे का? माझ्या वडिलांची निरासिगा देवा, माझ्या वडिलांची निरासिगा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. पार रे राखिलो दारवंता, उपवास पार रे राखिलो दारवंता.
महाराजांचा कुलधर्म, कुलाचार आणि कुलदेवता सर्व काही परमात्मा पांडुरंगच होते. धर्मशास्त्रामध्ये कुलधर्म, कुलाचार आणि कुलदेवता यांना फार मोठं महत्व आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी आपली कीर्तनरूपी सेवा अभिव्यक्त करताना देवाजवळ एक प्रकारचं प्रेमाचं आणि सलगीचं भांडणच केलेलं आहे. म्हणतात, माझ्या वडिलांची निराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. निराशी या शब्दाचा अर्थ आहे परंपरेचा अधिकार, हक्क. ज्याप्रमाणे आजोबा, पंजोबा, बाप, मुलगा, नातू, पंतू असं परंपरेने अधिकार चालत आलेले असतात आणि ते अधिकाराने आपल्याला काही हक्क आपल्याला मिळत असतात. ती वाडवडिलांची परंपरा आहे आणि ते परंपरेनुसार आपण आपले काम करत असतो. आपल्या कोकणामध्ये काही पारंपरिक सण आहेत, व्रत आहेत, उत्सव आहेत आणि ते वाडवडिलांच्या परंपरेनुसार आपण साजरे करतो. आपण आपल्या मनाने साजरे नाही करत. ज्या वाडवडिलांच्या परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत, त्या रीतिरिवाजानुसार आपण आपल्या परंपरा आपण साजऱ्या करीत असतो. जशी ही सत्यनारायणाची महापूजा आहे. आपल्या पूर्वजांनी अन्न असतील, त्यामध्ये अन्नाची जी संकल्पना असेल आणि ज्या पद्धतीने ही पूजा चालत आलेली आहे त्या पद्धतीनेच आपण आपले कार्यक्रम आखत असतो. सकाळपासून आपले कार्यक्रमाचे जे नियम आहेत ते ठरलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण वाडवडिलांच्या परंपरेनुसार हे कार्यक्रम आपण साजरे करीत असतो. आपल्या कोकणामध्ये होळी हा मोठा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय. या होळी उत्सवानिमित्त मुंबईवासी, पुणे निवासी आणि ग्रामस्थ एका ठिकाणी येऊन या होळीच्या बाबतीत नियोजन करीत असतात. ही होळी किती उंच असावी, तिला किती प्रदक्षिणा घालाव्या, तिचं शिर कोणी लावावं, ते कोणी तोडावं आणि कशाने तोडावं, याचे सर्व नियम आपल्या पूर्वजांनी आखून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर आपल्या मनामध्ये आलं आणि कुणीही जाऊन काही जर तोडलं तर चालेल का, त्याचे नियम पूर्वजांनी नियम आखून ठेवलेले आहेत. आणि यामध्ये जर का आपण अतिरेक केला किंवा परिवर्तन केला तर याचा फटका कोणाला नाही कोणाला तरी बसल्याशिवाय राहत नाही. आणि नंतर काय करतो आपण, अमक्या तमक्याला दोष देतो की अमक्यानं अमुक केलं आणि तमक्यानं तमुक केलं म्हणून माझं अमुक तमुक झालं. नाही, आपल्या कर्मगतीमध्ये कुठेतरी दोष निर्माण झालेला असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केलाय, हे माझी मिरासी ठाव तुझे पायापासी, याचा धरीना अभिमान करीला फुले जतन. आपल्या शरीरामध्ये जे अंश आहेत ते पूर्वजांचे, वाडवडिलांचे आहेत आणि म्हणून वाडवडिलांच्या परंपरा जतन करणं, चालवणं हे अनुवंशिकाचं काम आहे. अनुवंशिक शास्त्राप्रमाणे आपल्या शरीरामध्ये 7 पिढ्यांच्या वीर्यांचे अंश आहेत. आपले जे शरीर आहे ह्या शरीरामध्ये 7 पिढ्यांच्या वीर्यांचे अंश आहेत. आपण जे अपत्य निर्माण करतो, अपत्य म्हणजे संतान, त्याच्यापासून पुढे संतान म्हणजे विस्तार होत असतो. ते आपल्या स्वतःच्या मुलामध्ये आपले स्वतःचे फक्त 28 अंश असतात. आपल्या बापाचे 21, आजोबाचे 15, पंजोबाचे 10, खापर पंजोबाचे 6, 6व्या पिढीचे 3 आणि 7व्या पिढीचा 1 अंश आपल्या शरीरामध्ये असतो. याचा अर्थ आपले पितर, आपले जे पितर आहेत ते आपल्या या शरीराचे अनुवंशिकाचे काय आहेत, दैवत आहेत. आणि म्हणून पितरांच्या परंपरा यथोचित चालवणं हे अनुवंशिकाचं काम आहे, कर्तव्य आहे. विठ्ठल आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीनं हा महत्वाचा विषय आहे. कोणाच्या दृष्टीने? जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीनं. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या कुलाचा जे विस्तार आहे ते या ठिकाणी मांडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीनं हा महत्वाचा विषय आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. तुकोबारायांचे मूळ पूर्वज म्हणजे त्यांची 8वी पिढी, तुकोबारायांचे मूळ पूर्वज विश्वंभर बाबा हे पंढरीचे वारकरी. सातारा जिल्ह्यातील पाचगणीच्या पायथ्याला जावळी हे गाव आहे. जावळी गावचे संत श्री विश्वंभर बाबा हे इनामदार पण पंढरीचे वारेकरी, म्हणजे तिथले ते वतनदार होते पण पंढरीचे वारकरी. नित्य नेमाने बाबा
पंढरीची वारी करत. पुढे बाबांच्या मेहनतीवरती कर्तबगारीवरती त्यांना देहू परगणा मिळाला. देहू परगणा म्हणजे देहू मधली जमीन त्यांना बक्षीस मिळालेली आहे आणि बाबा देहू निवासी झाले. म्हणजे मूळचे विश्वंभर बाबा देऊचे आहेत का? जगद्गुरु तुकोबाराय मूळचे देऊचे नाहीये. सातारा जिल्ह्यातील पाचगणीच्या पायथ्याला जावळी हे गाव आहे आणि जावळी गावचे तुकोबाराय देहूला आलेले आहेत आणि तिथे विश्वंभर बाबा जेव्हा देहूला राहायला आले आणि देहूला आल्याच्या नंतर देखील विश्वंभर बाबाने तिथून देखील वारीला सुरुवात केलेली आहे. नित्यनेमाने बाबा पंढरीच्या वारीला जायचे. असंच वयोवृद्धपणामुळे म्हातारपणामुळे बाबांच्या मनामध्ये असून देखील त्यांना वारीला जाता येणार. वारी निघाली. वारीचं त्या ठिकाणी प्रस्थान होणार होतं. विश्वंभर बाबांचं वय झालं होतं. बाबांना बोलवलं. बाबांच्या हस्ते विनापूजन झालं, ध्वजपूजन झालं. भगवा ध्वज बाबांनी त्या वारीला दाखवला आणि वारी निघाली. काल मृदुंगाच्या गजरामध्ये वारी निघालेली आहे. माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवेचे आवे पांडुरंगी मना पंढरपुराली नगरी. वारी पुढे पुढे चालली आणि वारी पुढे चालल्याच्या नंतर विश्वंभर बाबांच्या मनामध्ये अंतर्कहूर निर्माण झाला. कारण आतापर्यंत कधीच वारी चुकवली नव्हती आणि बाबांनी पांडुरंगाला सहज हाक मारली. अरे पांडुरंगा, आतापर्यंत तुझी वारी कधी चुकवली नाही रे बाबा, नाही चुकवली. मला माफ कर, मला क्षमा कर. जिव्हाळा निर्माण झाला विश्वंभर बाबांच्या मनामध्ये आणि बाबांनी पांडुरंगाला हाक मारल्याच्या नंतर पांडुरंगाने साक्षात दृष्टांत दिला. म्हटले बाबा, तुम्ही कशाला येताय पंढरपूरला? अहो 60 वर्ष तुम्ही नित्यनेमाने कधी खंड न करता वारी केलेले आहात. आता मीच येतो म्हटले तुम्हाला भेटायला. साक्षात पांडुरंगाने सांगितलं मीच येतो म्हटले भेटायला. पांडुरंग काय मंत्री किंवा पुढारी नव्हता. नाही तर मंत्री किंवा पुढारी आश्वासने देतात आणि दुसऱ्या दिवशी येत नाहीत. पांडुरंगाने सांगितलंय मीच येतो म्हटले तुम्हाला भेटायला. आणि पांडुरंगाने त्याच रात्री दृष्टांत दिला. बाबा, तुमच्या अंबियाच्या वनामध्ये आलेला आहे. अंबियाचं वन म्हणजे बाबांचं इनामदारीचं शेत. आणि आपला पत्ता सांगितला. ज्या ठिकाणी तुळशी बुका सुगंध दरवळत असेल त्या ठिकाणी खोदकाम करा, तेथे मी तुम्हाला सापडेल. आताची माणसं पत्ता सांगतात पण बिल्डिंगचं नावच सांगत नाही. पाहुणा आल्याच्या नंतर शोधून संतोष कोंटकर महाराज तसंच आहे. आता मुंबईमध्ये बघा पहिली किती माणुसकी होती. आज तुम्ही मुंबईला जर कोण आले पाहुणा यायच्या अगोदर सांगतो नाही मी घरामध्ये नाही आणि माझी बायको पण मार्केटमध्ये गेलेली आहे. माणुसकी नावाची वस्तू राहिलेली नाही. परंतु हे अध्यात्म आहे आणि या अध्यात्मामध्ये असणारी मंडळीकडे कोणीही येऊ द्या, कोणीही येऊ द्या, आपले दरवाजे उघडे असतात. मी मुंबईला 10x10च्या रूममध्ये राहायचं. माझ्या चाळीतले लोक बोलायचे, अहो जाधव महाराज तुमच्याकडे चपल्या बघूनच आम्हाला भीती वाटते. 50-50 लोक माऊली माझ्या घरी असतात जेवायला. मी मोठेपणाने सांगत सर्वच आहे तिथे. माझं घर जरी लहान असलं तरी माझा दरवाजा 24 तास उघडा होता. कोणासाठी आलं गेलं. आता घर मोठं घेतलं तरी काही माणूस येत नाही. उलटा झालाय प्रवास. ना विठ्ठल पांडुरंगाने पत्ता सांगितला. तुमच्या अंबियाच्या वनामध्ये आलेला आहे. ज्या ठिकाणी तुळशी बुका सुगंध दरवळत असेल त्या ठिकाणी खोदकाम करा, तेथे मी तुम्हाला सापडेल. अर्थात रात्री झालेला दृष्टांत विश्वंभर बाबांच्या मनामध्ये
थोडंसं संकोच निर्माण झालं की कोणाला सांगू का नको. पांडुरंगाने सांगितलंय खरं, पण गावातली काही भाविक लोक होती, त्या भाविकांना जवळ घेतलं आणि सांगितलं, मला रात्री पांडुरंगाने दृष्टांतात असं सांगितलंय की मी तुमच्या आंबियाच्या वनामध्ये आलेलो आहे. त्या भाविकांना आपल्या बरोबर घेतलं, आंबियाच्या वनामध्ये गेले. शोधकाम सुरू झाला आणि ज्या ठिकाणी तुळशी बुका सुगंध दरवळत होता त्या ठिकाणी खोदकाम केले असता स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाल्या आणि त्या मूर्ती पाहिल्याच्या नंतर विश्वंभर बाबांना गहीवरून आलं. आनंदी अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. अरे म्हटले, पांडुरंगा मी दृष्ट आहे, मला माफ कर, मला क्षमा कर. अरे मी सहज म्हटलं होतं, परंतु माझ्यासाठी तुला पंढरपुरातून यावं लागलं, या मातीमध्ये राहावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई साहेबांना तुझ्या बरोबर राहावं लागलं. मला माफ कर, मला क्षमा कर. आणि त्या मूर्ती टाळ मृदंगाच्या गजरामध्ये माऊलीने उचललेल्या आहेत आणि वाजत गाजत अगदी आपल्या नांदत्या वाड्यामध्ये आणल्या. कशा आणल्या? विठ्ठल 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 विठ्ठला हरी ओम खरोखर तुमच्यासाठी म्हणजे दोन्ही म्हणजे आज मला जी साथ लागलेली आहे, मी आतापर्यंत म्हणजे कीर्तन मध्ये केली, म्हणजे गावात केली, मुंबईला केले, पण आजचा आनंद मला वेगळाच वाटतोय. काय माहिती, ही जगताप भावकी आहे ना, जगाला ताप देणारी भावकी आहे. जगताप नावामध्येच असं आहे. कोण ताप देणार आहे? तुमचे दैवक कोण आहे? आता तुमचं जे देवक आहे ते वड आहे आणि त्या वडावरती बसणारा जो महादेव आहे तो जगाला ताप देऊन गेलाय. अशा भावकीच्या कुलातले तुम्ही आहात काय? जगाला ताप देणारा महादेव, त्याच्या पुढे कोणाचं चाललं नाही. आता तुमचे जे मूल पूर्वज आहेत, तुमचे वंशज आहेत ना, गोदाजी जगताप, माहित आहे ना गोदाजी जगताप? इतिहास माहित आहे का? अगदी शहाजी राजांच्या बरोबर ज्यांनी काम केलं. छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा गोदाजी जगताप होते, बाजी पासलकर होते आणि बाकीचे तानाजी बिनाजी सर्व तरुण मुलं होती. गोदाजी जगताप तेव्हाही होते. गोदाजी जगताप संताजी महाराजांच्या बरोबर होते आणि गोदाजी जगताप जेव्हा आपले ह्याच्यामध्ये रायगडामध्ये अडकले त्यावेळेस त्यांना सोडवण्यासाठी तिन्ही पिढ्यामध्ये गोदाजी जगताप यांनी काम केलं आणि स्वराज्याची जी पहिली लढाई झाली त्याच्यामध्ये गोदाजी जगतापांनी पहिला विजय मिळवलाय आणि त्यांना सासवड मधली 10 गावं म्हणजे इनाम दिलेलं होतं वतनदारी आणि नैसर्गिक मृत्यू गोदाजीने आलं. म्हणजे तिन्ही पिढ्यांमध्ये त्यांनी राजारामांपर्यंत ज्यांनी काम केलं ते गोदाजी जगताप यांनी खरोखर इतिहासामध्ये मोठं नाव गाजवलेलं होतं. कारण शिवरायांच्या तिन्ही पिढ्यांमध्ये काम करणारं जे घराणं होतं ते गोदाजी जगताप. विठ्ठला तर या मूर्ती वाजत गाजत आपल्या नांदत्या वाड्यामध्ये विश्वंभर बाबांनी आणलेल्या आहेत आणि तेथेच या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली. या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जर सर्वप्रथम कोणी उभारलं असेल तर ते जगद्गुरु तुकोबारायांचे मूळ पूर्वज म्हणजे विश्वंभर बाबा यांनी. आजही तुम्ही पण जर देहूला गेला तर ते जे मंदिर आहे ते जगद्गुरु तुकोबारायांचं राहण्याचं घर, ते घर आहे आणि त्या घरामध्ये पांडुरंगाची स्थापना केलेली आहे आणि विश्वंभर बाबा हे तुकोबारायांचे मूळ पूर्वज आहेत. अजून तुकोबारायांचा जन्म झालेला नाही,
आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगताय तुकोबाऱ्या. अजून तुकोबाऱ्यांचा पुढे जन्म होणार आहे. विठ्ठल विश्वंभर बाबा यांना 2 पुत्र होते. एक हरी महाराज आणि दुसरे हरी महाराज आणि मुकुंद महाराज. आपण कीर्तन अगदी वेळेमध्ये घेणार आहे. जर खरोखर जर कंटाळा आला असेल तर आपण 9:30 वाजेपर्यंत मध्ये जमते मात्र 15 मिनिटं आपण इकडे तिकडे करू. परंतु कीर्तनामधून कुणीही उठू नका. कारण तुकोबाऱ्यांचे पट्टशिष्य निलोबा राय 40 दिवस ज्याने काय केलं, उपोषण केलं. आता बघा आपण कीर्तनात उभं राहिलो ना की कोण बाटल्या आणतोय, कोण पाणी मागतोय, कोण दूध मागतोय. अरे ज्या निलोबा रायांनी 40 वर्ष नाही 40 दिवस तप केलं, उपोषण केलं, त्यांना ताण वगैरे लागले नाही का? आपण 3 तासामध्ये बाटल्या काय मागतोय, पाणी काय मागतोय, गुळ काय मागतोय. फक्त 1.5 तास आपल्याला सेवा करायची असते. ते व्यत्यय निर्माण करू नका कोणी. जर पाणी पाहिजे असेल तर 1-1.5 तास थांबा, त्याच्याने काही फरक नाही पडत. मी इथल्या महिला वर्गाला खरोखर म्हणजे धन्यता देत. कारण जेव्हा